सुपर हिट्स 93.5 रेड FM वर मी कलाकार श्रुती आणि स्टार सिनेमा आणि बरंच काही ह्यामध्ये आज कोण आहे माझ्या समोर. वेल, फॉर समवन आपण म्हणू शकतो की एज इज जस्ट अ नंबर. द सुपर फिट, ब्युटिफुल, गॉर्जियस, एव्हरग्रीन अर्थात मी बोलते आहे हु इज नॉट ओनली फेमस फॉर हर ॲक्टिंग बट ऑल्सो फॉर हर व्हॉइस. माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्यात शोधा ठावा. मला नाही जमणार एवढं, पण ऑफकोर्स आय एम टॉकिंग अबाउट वन अँड ओनली वर्षा उसगावकर. नमस्कार. वर्षाताई ॲज युजल खूपच गॉर्जियस दिसत आहे. थँक्यू. आणि हे बघून मला असं जरासं कॉम्प्लेक्स फील होत आहे की इतकं कसं कोणी सुंदर दिसू शकतं. पण ताई, पहिला प्रश्न हा की फेब्रुवारीचा जन्म तुमचा, हो. मग वर्षा नाव कसं काय? कारण असा पावसाळा सीझन नव्हता ना. हो, खरं म्हणजे त्याच्यानंतर होळीनंतर गरमीच सुरू होणार होती. पण वर्षा माझं नाव कसं हे मात्र मी अजूनपर्यंत आई वडिलांना विचारलं नव्हतं. Oh my God. पण आता माझे बाबा हयात नाहीयेत. Oh, पण I'm so आईला विचारेन मी ह्याच्या मागचं म्हणजे हे कुणी ठेवलं माझं नाव हे आजपर्यंत मी विचारलं नाही त्यांना. जरी ते फार कॉमन असलं तरी सुद्धा मला ते आवडतं. कारण वर्षा नावाशिवाय मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांचं म्हणजे अडतच. वाव, वेल सेड. आणि घरात मला असं आठवतंय की पूर्वी जेव्हा आपला एकदा इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा तुम्ही मेन्शन केलं होतं की बाबा थोडे स्ट्रिक्ट होते आणि घरात वातावरण जरा असं नव्हतं फेवरेबल फॉर ऍक्टिंग अँड ऑल. हो, त्या काळचे वडीलच तसे होते. काय म्हणतो आपण त्याला, रिस्पेक्टफुल अशी फिगर, ज्यांच्या समोर आपण मोठ्याने बोलायचं नाही, हसायचं नाही, असं काहीतरी वळण होतं. आणि ते मंत्री होते त्यामुळे ते त्यांच्या बरोबर तो त्यांचा लवाजमा असायचा, त्यामुळे नेहमी ते घोळक्यात असायचे. तर वडिलांबद्दल तो धाक होता. हो, म्हणजे माझ्या वडिलांचं असं होतं की शिक्षण म्हणजे सगळं. आपली मुलगी अभिनेत्री होणार हे त्यांच्या काही स्वप्नातही नव्हतं. पण मला आश्चर्य वाटतं की जेव्हा माझी 10वी झाली आणि मी आईला सांगितलं की मला अभिनेत्रीच व्हायचंय वगैरे, ते तिने वडिलांना सांगितलं. पण त्यांनी अजिबात त्याला आडेवेडे घेतले नाहीत. मला वाटायचं माझे वडील अत्यंत बॅकवर्ड विचारांचे आहेत. ते म्हणतो ना, संस्कृतीला धरून देवाचेच पिक्चर बघायचे, लव्ह स्टोरी बघायचंच नाही. बॉबी पिक्चर आला तेव्हा मी शाळेत होते, नाही बॉबी नाही बघायचा, जुली नाही बघायचा, मग हरिश्चंद्र तारामती, रामाचे पिक्चर, अरे हेच बघायचे, त्याच्याशिवाय हो त्याच्याशिवाय काहीच नाही. बरं, एखादा असा रोमॅन्टिक सीन जर टीव्हीवर चालला एखाद्या, तर मलाच ओशाळल्यासारखं वाटायचं, बापरे मीच काही केलं की काय, कुठे बघू मी, असं म्हणजे इतका धाक वडिलांबद्दल. म्हणजे मी काहीही मोकळेपणाने त्याने कधी सांगितलं नाही, असे माझे वडील. पण त्यांनी मला ऍक्टिंगला एनरोल करण्यासाठी इथे थेट त्यांनी काय गाठलं असेल, फिल्म इन्स्टिट्यूट पुणे. पण त्यावेळेला तिथे ना काहीतरी स्ट्राईक्स चालू होते आणि ऍक्टिंग कोर्स बंद झाला. ते म्हणाले आता तू कॉलेज कर. आणि मग मी कॉलेज जॉईन केलं. त्याच्यानंतर काय झालं, गोवा कला अकादमी जी आहे, जी स्वर्गीय दामू केंकरे यांचा मोठा हात आहे माझ्या करिअरमध्ये, ते आता हयात नाही आहेत, फार मोठे सिद्धहस्त असं व्यक्तिमत्व ते. तर त्यांनी मला मराठवाडा विद्यापीठ जे आहे, म्हणजे आताचं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, तिथे मला त्यांनी एनरोल केलं आणि ऍक्टिंग कोर्सला तिथे घातलं. आणि त्याच्यानंतर कार्टी प्रेमात पडली ह्या त्यांच्या नाटकात त्यांनी मला मुंबईला घेतलं. तर 1-1.5 वर्ष मी जवळजवळ ह्याला राहिले संभाजीनगरला. पण दामू केंकरे आणि तसंच स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे, जे त्यावेळेला आमच्या डिपार्टमेंटचे हेड होते, ड्रामा डिपार्टमेंटचे, तर त्यांनी मला फार पाठिंबा दिला. आणि मग माझ्या वडिलांनी काही मला कसलाही आक्षेप न घेता मला या इंडस्ट्रीमध्ये काम करायला परवानगी दिली. क्या बात आहे. मॅरिड असाल तर तुम्हाला काम नाही मिळणार असं एक मी खूप त्या काळात ऐकायचंय. हे खरं होतं का ताई? हो, खरं होतं, अगदी खरं होतं. कारण त्यावेळेला कसं आहे, हिरोईनचा भाव एकदम खाली यायचा लग्न झालं म्हटल्यानंतर. कारण सगळ्यात आधी प्रोड्युसर घाबरायचे की लग्न झालं म्हटल्यानंतर याच्यानंतर संसार सुरू होणार, तिला मुलं होणार, मग काय होणार वगैरे असं. त्यामुळे इव्हन सेक्रेटरी जे होते आमचे, ते म्हणायचे मी बॉन्ड साईन करून घेणार, मी जर तुझं काम बघितलं तर 7 वर्ष तू लग्न करायचं नाही वगैरे असं. म्हटलं असं काय, म्हणजे एकदम कैदेत राहिल्यासारखं. म्हटलं असं मी नाही साईन करणार काही. पण खरं आहे, बऱ्याच अभिनेत्री सुद्धा आपल्याला माहिती आहेत, मी आता त्यांची नावं घेत नाहीत, त्यांनी लग्न केलं पण ते लपवलं आणि कितीतरी वर्ष त्यांचा करिअर चालला आणि नंतर आपल्याला कळलं की त्यांनी लग्न केलं होतं वगैरे. म्हणजे सिक्रेटली सगळ्यांना माहिती होतं, पण असं होतं खरं. आणि हिरोईन म्हणजे फक्त 25शी पर्यंतच, 30 वर्ष झाली की मग ती हिरोईन नाही, मग तिने कॅरेक्टर रोल करायचे, असा एक साधारण समज होता. किंवा राम सीतेचे कॅरेक्टर केले मायथॉलॉजिकल,
किंवा तिने व्हिलनिश रोल केला तर ती टाईपकास्ट झाली वगैरे अशी ही भीती होती. ह्या सगळ्या ज्या मानसिकता होत्या तेव्हा होत्या, आता नाहीये, त्याचा मला आनंद आहे. आता ऐन विशीतली हिरोईन सुद्धा लग्न करते, त्याच्यानंतर तिला मुलं होतात, त्याच्यानंतर ती परत ह्याच्यात येते, अशी बरीच उदाहरणं आज आपण बघतो. आता तो बदल आहे याचा मला, आणि तो स्वागतार्ह आहे असं मला क्या बात आहे. पण ताई, तुम्ही कधीच ह्या गोष्टींना थारा दिला नाहीत आणि यू ऑलरेडी डिक्लेअर्ड. हो, है ना. म्हणजे मी जेव्हा लग्न केलं तेव्हा मी संगीतकार रवी, जवळजवळ 250 चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेलं आहे. ते संगीतकार रवी माझे सासरे, त्यांच्या एकुलत्या एका मुलाशी, अजय शर्मा यांच्याशी माझा विवाह झालेला आहे. पण मी कधीच लपवलं नाही माझं स्टेटस, आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा कधीही आडकाठी केली नाही. ताई, यू आर ऑलवेज बीन अ ट्रेंड सेटर. आणि अबाउट युअर कॉस्ट्युम्स, व्हॉट शुड आय से अबाउट युअर फॅशन अँड स्टाईल. म्हणजे त्या काळातही आम्हाला असं वाटायचं की आम्हाला वर्षा उसगावकर यांच्यासारखंच तयार व्हायचं आहे बाबा. सो यू यूज टू डिझाईन युअर ओन क्लोथ्स. येस, ऍब्सोल्युटली. तेव्हा असा ड्रेस डिझायनर असा मराठीत नव्हता. खरं म्हणजे होते, पण फार कमी होते. गंमत जम्मतच्या बाबतीत मला सतीश कुलकर्णी यांचा मला उल्लेख करावा लागेल, जे प्रोड्युसर होते याचे. त्यांनी मला वंडर गर्ल अशी उपाधी दिली. वंडर गर्ल वर्षा उसगावकर. तर त्याच्यामुळे ना एका रात्रीत असं सगळ्यांनी, अरे कोण ही वंडर गर्ल, कुठून आली, कुठून टपकली, असं एक कुतूहल जे जागृत झालं ते त्यांच्यामुळे. मला असं वाटतं मी त्यांची खूप ऋणी आहे या बाबतीत. तर आम्ही अक्षरशः सतीश कुलकर्णी मला दुकानांमध्ये घेऊन गेले, बघ तुला काय पाहिजे तू विकत घे. आणि त्यावेळेला मी ते कपडे स्वतः विकत घेतले, आणि ते सगळे जे कपडे मी घातले तो माझा चॉईस आहे, आणि तो असा ट्रेंड सेटर होईल असं मला काहीच वाटलं नाही. निर्माते मला सुदैवाने चांगले भेटले, तुमच्या घरचे कपडे वगैरे घेऊन या असं त्यांनी मला कधी सांगितलं नाही. मला असं वाटतं 4-5 चित्रपटात मी स्वतःच डिझाईन केलेले आहेत. रेशीम गाठी म्हणा, खट्याळ सासू नाठाळ सासू, पण नंतर मात्र सवत माझी लाडकी वगैरे हे जे चित्रपट, आय लव्ह दॅट फिल्म. येस, त्यावेळेला मात्र स्मिता तळवलकर ही फार तशी प्रोफेशनल होती. तिने आपली एक मुलगी ठेवली होती जी पैशांचं बोलणं करेल वेगळी. तसंच कॉस्ट्युम डिझायनर हे नंतर सुरू झालं. ताई, यू हॅव वर्क विथ लेजंड्स. म्हणजे यू युअर सेल्फ इज अ लेजंड. पण सचिन पिळगावकरजी, अशोक मामा, लक्षा मामा, आणि लक्षा मामांच्या तर फार गोड आठवणी अलका ताईने पण शेअर केल्या होत्या. एनी फॉन्ड मेमरी ऑफ फिल्म जी तुम्हाला आठवते? माझं जेव्हा लग्न झालं आणि मी सेटवर गेले तेव्हा माझं आडनाव शर्मा झालं लग्नानंतर. म्हणजे वर्षा शर्मा गई असं तो मला म्हणाला. मी आल्यानंतर ह्या कोट्या तो करायचा ना आयत्या वेळेला, त्या छान वाटायच्या. जे त्याला ताक हवं असेल तो बॉयकडे मागायचा, ताक दिनादिन असं म्हणायचा तो. तर तो मग त्यांनी त्याला कळायचं की बॉयला त्याला की ताक हवंय. मग जेवणाची वेळ झाली तर तो म्हणायचा, चला ज्याच्यासाठी आलोय ते करूया. म्हटलं काय रे लक्ष, आपण काय जेवण्यासाठी आलोय का? अगं हो, जेवण्यासाठीच तर आपण सगळं करतो. तर ह्या त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यामुळे वातावरण एकदम छान असं उल्हासित राहायचं आणि एक छान आनंदी राहायचं वातावरण. ताई, आम्ही जे सुपरहिट्स मराठी फिल्म फेस्टिवल आणतो दरवर्षी, ज्यात आमचा हा प्रयत्न असतो की मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस इनिशिएटिव्ह? कसं असतं की एक काळ असा होता की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल किंवा नॅशनल फिल्म फेस्टिवल, कान्स फिल्म फेस्टिवल, ऑस्कर ह्याच्याबद्दलच आपण ऐकत होतो. पण गेल्या 10 वर्षात दे हॅव मशरूम्ड. बरेच फेस्टिवल्स, हा फेस्टिवल, तो फेस्टिवल, तो. त्यामुळे सगळ्या पिक्चर्सना आज वाव आहे. कारण सिनेमा प्रेमी बरेच लोक आहेत. त्यांना असं नाही की कमर्शियलच चित्रपट बघायला पाहिजेत. त्यांना आउट ऑफ बॉक्स विचार करणारा सुद्धा चित्रपट बघायला आवडतो. आणि तो कोण देतं तर हे फेस्टिवल्स देतात. त्यामुळे तुमचं मी अभिनंदन करेन की ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि अजून आय एम नॉट गोइंग टू लेट यू एंड विदाउट युअर सॉन्ग. सो 2 ओळी तुमच्या आवाजात. माझो लवताय डावा डोळा, माझो लवताय डावा डोळा, जाई जुईचो गजरो मळता, रतन बोली केसान फुलता, आईच कोण शकून गो सांगताय म्हाका, बाय माझो लवताय डावा डोळा, माझो लवताय डावा डोळा. क्या बात है ताई. मित्रांनो, दिनांक 8, 9, 10 मार्चला पुण्यामध्ये सुपरहिट मराठी फिल्म फेस्टिवल होणार आहे. मी येणारच आहे, तुम्ही मोठ्या संख्येने या. चर्चा तर होणारच आहे. स्टार सिनेमा आणि बरंच काही विथ कलाकार श्रुती.